नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी. आज काय आपण शेतामध्ये आलेलो आहे मित्रांनो, आणि मी तुम्हाला आहे ना माझं शेत जे आहे की काय काय आपल्या शेतामध्ये आहे ते सगळं तुम्हाला आज दाखवतो की आपल्या शेतामध्ये काय काय आहे. आणि ते आपण काय करू की थोडं तुम्हाला काय काय उत्पन्न आहे ते पण दाखवतो. तर थोडक्यात हे जे आहे मित्रांनो, तर हे आपल्याकडे एक मोसंबी आहे, म्हणजे मोसंबीचे झाडं आहे. आणि ही जी मोसंबी आहे मित्रांनो, आता ही जर तुम्ही बघितली तर बघा इतकं चांगलं फळ आहे त्याला. आणि हे बघा ही अशा पद्धतीनं मोसंबी आहे. आता हे मिरग्या माल आहे, पहिला आंबे आहे. आणि इकडं बी बघा, हे बघा कसं आहे मोसंबी, म्हणजे एकदम स्टॉप आहे, काही अडचण नाही मोसंबीला. तर या अशा पद्धतीनं मोसंबी मित्रांनो आपल्या शेतामध्ये. तर मी तुम्हाला नंतर दुसरं एक दाखवतो. इकडे ऊस आहे, हे बघा हा ऊस आहे. हा आपण जूनमध्ये याची लागवड केलेली आहे मित्रांनो, ह्या ऊसाची 12 जूनला लागवड केलेली आहे. ऊस बी चांगला आहे, हे बघा कसा ऊस आहे, कांडे बिंडे एकदम बेस्ट बांधलेली आहे त्यानं. आणि त्याला आता 3 महिने झाले बघा, 3 महिन्याचा हा ऊस आहे. आता आपण परत त्याला डबल सरी फोडून घेतली आणि आता खत टाकून त्याला पाणी द्यायचं आहे मित्रांनो. तर हे अशा पद्धतीनं जे मित्रांनो आपली शेती आहे. आणि आपण काय करतो की दिवसभर शेतामध्ये असतो आणि शेतामध्ये आपले जे कामं चालतात की आज लेबर नाही, लेबर असल्यानंतर आपले काही कामं चालत असतात. आता बघा कसे मोसंबी आहे, हे मोसंबी आहे. आणि अजून जे उत्पन्न आहे आपल्याकडे कपासी आहे, तूर आहे, परत दुसरं आपल्याकडे सोयाबीन पण आहे मित्रांनो. तर हे सगळं आपण जे करतो आहे ना, आता हे शेती करीत असताना आहे ना आपल्याला तकलीफ होतेच शेतकऱ्याला, आहे की नाही. कारण काय राहते, आपली शेतीच पूर्ण निसर्गाच्या जीवावर आहे. कधी निसर्ग जास्त येतो, कधी कमी येतो, काही त्याचं सांगता येत नाही. म्हणजे निसर्गाच्या लहरीपानामुळं आपण कधी कधी आपली शेती जे तुटून जातं माणूस. हे बघा या असा ऊस आहे, तोच ऊस आहे. हे अशा पद्धतीनं आपला ऊस आहे मित्रांनो. इकडे मोसंबी आहे, बघा असं बघा तुम्ही कसा ऊस दिसतो, हे असा ऊस आहे. आणि इकडे ही आपली कपासी मित्रांनो. तर कपासी जी आहे, समजा तुम्ही जे बघता ना कपासी, तर ही आपण कपासी 11, 12, 13 जूनला लावली मित्रांनो. तर हिचे चांगले आता काही काही बोंड पकलेले. हे बघा अशा पद्धतीनं कपाशी पण चांगली. पण कपाशीला एक काय होतं मित्रांनो, खर्च खूप होतो. कारण कपाशी जे उत्पन्न असं आहे का त्याला जर 10 ते 12 हजार रुपये भाव असला तरच ते आपल्याला परवडू शकतं, नाही तर कपाशी उत्पन्न आपल्याला परवडू शकत नाही. आणि याला लेबर इतकं लागतं की जर आपण बघितलं ना तर याला लावल्यापासून हे लेबर लागतं. हे असं आपला 5 एकरचा प्लॉट आहे मित्रांनो, बघा हे असं आहे. आणि याला लेबर मी सांगत होतो तुम्हाला की बाबा बी लावल्यापासून याची लेबर लागतं आहे. याला परत खुरापणे आहे, खत आहे, परत आपल्या फवारणे आहे, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहे की ते लेबरशिवाय याच्या होत नाही. परत ज्यावेळेस आपल्याला कपाशी वेचणी करायची तर त्यावेळेस पण आपल्याला लेबर लागतं, म्हणजे याला खर्च लई आहे. आणि आपण एक 7-8 वर्षापासून याला लवीत पण नव्हतं या कपाशीला. पण काय झालं की ह्या वर्षी थोडं डॅममध्ये पाणी कमी आणि गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळं की आपल्याला काय झालं की इथं गेल्या वर्षी तूर होती ह्या क्षेत्रामध्ये, आणि तूर काढून आपल्याला ऊस लावायचा होता. पण झालं असं की बाबा पाऊस कमी होता तिकडं. डॅम आम्हाला पैठणचं नाथसागरचं मधून आपली पाईपलाईन 6 किलोमीटरवरून. तर तिथं काय झालं, पाणी कमी असल्यामुळं की आपण इथं ऊस लावू शकलो नाही, कारण आपली मोसंबीची झाडं आपल्याला जगणं गरजेचं होतं. नाही तर हा पुरा 5 एकर प्लॉट आपला ऊसाचा राहिला असता, त्याच्यामुळे सरकी लावायचं काम नसतं पडलं. पण आता ह्यावर्षी डॅम फुल भरलेला आहे, त्याच्यामुळं आता काही टेन्शन नाही. आता आपण त्याला आहे ना की चांगल्या पद्धतीनं ह्यावर्षी कापूस निघाल्यानंतर जानेवारीपर्यंत इथं ऊस लागवड करणार आहे. त्या हिशोबानं आपण हा जे ऊस आहे हा आपण जुलै आपलं याच्यामध्ये लावेल आहे जूनमध्ये, की बुवा हे बियाणं आपल्याला इथं काम आलं पाहिजे, कारण अजून भरपूर महिने जायचे. आता आपला सप्टेंबर चालू आहे,
तर आज 18-19 सप्टेंबर तारीख आहे. तर आज एवढा सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर म्हणजे डिसेंबर, जानेवारीपर्यंत आपलं ते ऊस लागवड करायला इथं येतो मित्रांनो. म्हणजे आपल्याला कोणाकडून बियाणं आणायचं नाही, काय नाही. तर इथं आपण ह्यासारखी शेतामध्ये त्या ऊसाची लागवड करणार आहे. तर ह्या अशा पद्धतीनं आम्ही शेतीचं नियोजन करीत असतो. आणि एक शेतकरी असल्यामुळं की माझं जे ब्लॉग आहे मित्रांनो, ब्लॉग चॅनलचं नाव आहे बळीराजा ब्लॉग. आणि मी नेहमी शेतीचंच याच्यामध्ये जवळपास व्हिडिओ टाकत असतो, ब्लॉग करीत असतो, की शेतीविषयी काही माहिती असली ते टाकत असतो. तर मित्रांनो, आपलं जे बळीराजा ब्लॉग आहे तर याला चांगल्या म्हणजे मला असा भरपूर असा सपोर्ट करा. तू समजा, मी अजून नवीनच आहे, पण एक शेतकरी आहे, नाही तू समजा नाही, असणारा एक शेतकरी आहे की स्वतः शेती करतो. त्याच्यामुळं एका शेतकऱ्याला तुम्ही पण साथ द्या आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्रायबर करा मित्रांनो. कारण सबस्क्रायबर केल्यानंतर काय होईल की आपले सबस्क्रायबर अजून भरपूर कमी आहे आणि आपण 15 दिवसातून एक ब्लॉग त्याच्यात टाकत असतो. महिन्यात आपले 2 ब्लॉग त्याच्यात आपण टाकतो. कारण आपल्याला शेतीमुळं कसं आहे, जादा टाईम मिळत नाही, पण महिन्यातून 2 ब्लॉग टाकायचं आपण ध्येय ठेवलेलं आहे. त्याच्यामुळं आपण त्याच्यावर 15 दिवसाला एक ब्लॉग टाकीत असतो. आणि जसा रिस्पॉन्स मिळेल तसं, आता ते काय आपलं हे नाही, आपलं खरं बिझनेस तर हा शेती आहे, म्हणजे हा आपला व्यवसाय आहे मुख्य. आपण हे कामं सोडून त्याच्यात जास्त टाईम नाही घालता, जेवढा आपल्याला टाईम मिळेल बुवा इकडे तिकडे वायफट नाही घालता, मग आपण ते ब्लॉग तयार करणं एक चांगलं माध्यम आहे आणि त्याच्यामुळं आपण ते करत असतो. आणि आपल्याला शेतकऱ्याला तर टाईमच मिळत नाही, पण मिळाला तर आपण तशा पद्धतीने तो चांगल्यासाठी खर्च करायचा. कारण आपल्या शेतात काय हे तुम्हाला माहिती होतं. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, की आपल्या चॅनलला सध्या 45 सबस्क्रायबर आहे. 50 झाल्यानंतर आपण हे बी लाईव्ह येऊ शकतो. तर अजून 50 सबस्क्रायबर व्हायला अजून 7-8-10 सबस्क्रायबरची गरज आहे. आणि ज्या दिवशी आपलं 50 पूर्ण होतील आणि आपण लाईव्ह यायला लागू, तर त्या दिवशी आपण सगळे जे आपले फॉलोअर्स राहतील, आपण या कोणाला संग चर्चा करू की आपल्या शेतामध्ये काय आहे, आपल्याला अजून कशी उत्पन्न घेता येतील, किंवा आपण याच्यावर थोडंफार लाईव्ह अजून गप्पा मारा जाऊ. एक सगळे शेतकरी आपण भेटलो, बोललो, कोणाच्या शेतामध्ये कसं उत्पन्न आहे, आज आपण काय केलं, समजा असं आपण गप्पा गोष्टी आपल्या चॅनलवर करा जाजू. तर माझे जे चॅनल आहे की बुवा बळीराजा ब्लॉग, तर याला तुम्हाला सर्वांना विनंती करतो की बळीराजा ब्लॉगला, ज्या चॅनलला की बुवा सबस्क्रायबर करा आणि भरपूर असा सपोर्ट मला करा मित्रांनो. कारण मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि स्वतः शेती करतो. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला जाताना परत एकदा मी पुरं हे तुम्हाला असं बेस्ट पाहिजे असं दाखवतो. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.